नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा प्रश्न हा दरवर्षी गंभीर होत चाललेला आहे। 1 रुपयात पीक विमा झाला, पीक विम्यात घोटाळे झाले, पण तरीही बऱ्याच शेतकऱ्यांच्या आणखीही पीक विमा खात्यात आलेला नाही। शासनाने GR काढले, GRही काढून अतिवृष्टी अनुदानाचे KYC ही झाल्या, तरी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले नाही, अशी बऱ्याच जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे। मात्र विधानसभेमध्ये एका आमदारानं मागणी केली की त्यांचा पीक विमा मिळालेला नाही आणि लगेच कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलं की 31 मार्च पर्यंत त्या प्रणालीवर तुमचा पीक विमा येऊन जाईल। मग शेतकरी मित्रांनो, जर आमदारानं मागणी केल्यावर लगेच कृषी मंत्री तसं उत्तर देतात, ते तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आमदार काय म्हणाले आणि कृषी मंत्र्यांनी उत्तर कसं दिलं। आणि हाच प्रश्न नेमका कोणत्या जिल्ह्यातील आहे हे बघायचं असेल तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, हा प्रश्न होता परभणी जिल्ह्यातील पीक विम्याचा। पीक विमाही मंजूर झाला, मात्र शेतकऱ्यांना मिळाला नाही। आता ते न मिळण्याचं कारण असं होतं की त्या पीक विमा कंपनीला जो त्यांचा राज्य हिस्सा असतो पीक विम्याचा जो हप्ता, तर तोच मिळाला नाही, म्हणून त्या पीक विमा कंपनीनं शेतकऱ्याला दिला नाही। म्हणून परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडला आणि त्यांनी त्यावर सांगितलं की आमच्या हक्काचे पैसे आहेत आणि 58 कोटी रुपये ही शेतकऱ्यांची रक्कम आहे आणि ती शेतकऱ्यांना का देण्यात आली नाही, तर ती जे राज्य शासनाचा हप्ता आहे त्यांनी त्वरित द्यावा आणि शेतकऱ्यांची ही रक्कम त्या कंपनीने अडवलेली आहे, ती कंपनीची रक्कम लवकरात लवकर पीक विम्याची शेतकऱ्यांच्या खात्यात यावी म्हणून त्यांनी आवाज उठवला। आणि त्या आमदारांना आवाज उठवल्यामुळं लागलीच कृषी मंत्र्यांनी लगेच त्यांना उत्तर दिलं की आम्ही हा पीक विमा जो आहे तो राज्य शासनाचा जो काही हप्ता असेल तर तो कंपनीला भरू आणि 31 मार्च पर्यंत प्रणालीवर तुमच्या शेतकऱ्यांच्या हा पीक विमा येईल, तुम्हाला 31 तारखेपर्यंत वाट बघावं लागेल, असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं। मग शेतकरी मित्रांनो, असा बऱ्याच तालुक्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा आला नाही, बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा आला नाही। मग आता या जिल्ह्यातील या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता काय करायला पाहिजे? मग यांची जे आमदार आहेत यांनी सुद्धा असा आवाज उठवणं गरजेचं आहे। त्यामुळे यापुढे आता शेतकरी हे आमदारांना प्रश्न विचारतील की तुम्ही तिथं आपल्या पीक विम्याचा प्रश्न मांडलाय का, असं सुद्धा यामधून होऊ शकतं। आणि आता ते नेमके आमदार काय म्हणाले आणि कृषी मंत्र्यांनी काय उत्तर दिलं तेच बघूया। तुमच्या तोंडाकडे बघावं लागते। ज्यावेळेस तुम्ही रोड बांधता, एखादा बोगदा मुंबईमध्ये बांधता, तर 50-50 हजार कोटी रुपये दिले जाते आणि शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे शेतकरी रोज बोलतोय, आम्ही रोज तिथं आंदोलन करतोय आणि आपण आज नुसतं आकडेवारी ह्या सगळ्या सभागृहात वाचून दाखवता। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज की 58 कोटी जे माझ्या मतदारसंघातले माझ्या जिल्ह्याचे पेंडिंग आहे, जे आमच्या अधिकाराचे आहेत, जे आमच्या हक्काचे आहेत, ते हक्काचे पैसे तुम्ही रोखू का शकता आणि कसं शकता? ज्यावेळेस की यामध्ये नियमामध्ये आहे की 1 महिन्याच्या आत शासनानं आपलं प्रीमियमचे पैसे केंद्र शासनाकडे वर्ग करावे, अशा प्रकारचा नियम असताना सुद्धा हे नियम डावलून शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा अधिकार या शासनानं कुणी दिलेला आहे? आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये मायक्रो इरिगेशनचे सुद्धा अध्यक्ष महाराज पैसे असेच पेंडिंग आहेत। स्पेसिफिक म्हणून माझा एकच प्रश्न आहे की आपण जे पेंडिंग आमच्या मतदारसंघातले परभणी जिल्ह्याचे प्रलंबित जो विषय आहे, हे अग्रिम रक्कम आपण ऍडव्हान्स शासनाकडे कधी वर्ग करणार आणि किती दिवसात आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही पैसे देणार, हा माझा एकच प्रश्न आहे। राज्य सरकारने ICICI लोंबार्ड कंपनीला हप्त्यापोटी 356 कोटी रुपये 5 महिन्यापूर्वी दिलेले आहेत। उर्वरित केवळ 99 कोटी रुपयांचा हप्ता सरकारकडे येणे शिल्लक राहिल्याचे कारण दाखवून कंपनी शेतकऱ्यांना विमा वाटप करण्यास टाळाटाळ करत आहे। माझा प्रश्न एवढाच आहे साहेब अध्यक्ष महोदय की विमा कंपनीकडे 5 महिन्यापासून सरकारचे 356 कोटी रुपये जमा आहेत, त्याचे व्याजही कंपनीला मिळत आहे। मग कंपनीने सरकारच्या 99 कोटी रुपयाचे निमित्त करून शेतकऱ्यास विटीत धरण्याचा हा प्रकार आहे का? केंद्र सरकार व राज्य सरकारची रक्कम कंपनीकडे जमा असतानाही त्या जमा असलेल्या रकमेतून आजपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांना विमा वाटप का केला नाही? दोन्ही उत्तर द्या। दोन्ही अध्यक्ष महोदय, की यामध्ये 110% जास्त दायित्व 1927 कोटी रुपये दायित्व 2024-25 अर्थसंकल्पाच्या तरतूद वितरित केले आहे। आता सदर हप्ता रक्कम वित्त विभागाकडून BDS वर उपलब्ध करून घेण्यात येत आहे। साधारण हे अधिवेशन बजेट अधिवेशन असल्यामुळे वित्त विभागाकडनं फाईल अजून क्लिअर झाली नाही, पण एक 4-8 दिवसामध्ये मार्च एंडच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग होतील।
अध्यक्ष महोदय 31 मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे बीडीएसवर उपलब्ध होतील. ते बोलतात ना 30 तर मित्रांनो, असं हे कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे की 31 मार्च पर्यंत या डीबीटी प्रणालीवर तुमचा पीक विमा येईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मिळेल. मग असंच इतरही जिल्ह्यातील मिळालेलं नाही तर आमदारांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा आपापल्या मतदारसंघातल्या पीक विम्यासाठी हा प्रश्न विधानसभेत मांडायला पाहिजे, सरकारकडे मांडायला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याचा पीक विमा मिळवून द्यायला पाहिजे. मात्र शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.